कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना, कालव्यात पडून 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. कवठेमहांकाळ तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असताना म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडल्याने 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बोरगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे सोमवार 25 तारखेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. श्रवण प्रशांत पाटील असे मृत्यू झालेल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील यांच्या घरासमोर म्हैसाळ योजनेचा कालवा असून चिमुकला श्रवण नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होता. याच दरम्यान खेळता खेळता त्याचा तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या कालव्यात पडल्याची घटना घडली. काही वेळाने श्रवण घरात दिसून न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. त्याचे चुलते प्रतीक पाटील यांनी तातडीने परिसरात शोध घेतला असता कालव्यात पडलेल्या ठिकाणापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर तो पाण्यात आढळून आला. यानंतर श्रवणला तातडीने कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मारकवाड यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अशा दुर्दैवी घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.